आमच्या जागेवर दावा केला तर आम्ही तुमच्या जागेवर दावा करू असा हल्लाबोल अण्णा बनसोडेंनी भाजपवर केलाय। पिंपरीतील भाजप नेत्यांच्या आरोपांवर अण्णा बनसोडेंनी पलटवार केलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय आवारात फिरणारी 6 फूट लांबीची बिनविषारी धामण अखेर सापडली। धामण जातीच्या सापाला पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली। शेतातील पंपाचं वीज बिल आम्ही गेल्या 3 पिढ्यांपासून भरलं नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी केलंय। डीपी जळाल्यावर इंजिनियरला 1000 रुपये द्यायचो असं प्रतापराव जाधव म्हणाले। पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन अभिजित पाटील यांनी अंतरवाली सराटी इथे जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेतली। जरांगेंनी 16 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले। त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती। त्या पार्श्वभूमीवर अभिजित पाटलांनी जरांगे पाटलांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली। पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। भाजप कार्यकर्त्याला शिवीगाळ करत धमकावल्याचा आरोप करण्यात आलाय। धमकावल्याप्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। छावा संघटनेच्या उपोषणास भेट देत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पाठिंबा दिलाय। 2 दिवसात दखल घ्या अन्यथा गावबंदी आंदोलन करण्याचा तुपकरांनी इशारा दिलाय। जो सोयाबीनवर बोलेल त्यांनाच गावात प्रवेश दिला जाईल असा सज्जड दम यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंबाबत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली। बॅनरवर सुप्रिया सुळेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। मुस्लिम तरुणांकडून सुप्रिया सुळेंबाबत ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। खोटं बोलणारी युनिव्हर्सिटी काढून त्या युनिव्हर्सिटीचं खोटं बोलणारे कुलगुरू हे पद केसरकर यांना द्या अशा शब्दात भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे। लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव करण्यात आलाय। 1 किलोचं सोन्याचे बिस्किट भाविकांकडून लालबागच्या राजाला अर्पण करण्यात आले। त्याची किंमत 74 लाखाच्या आसपास आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल झालेत। पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये क्वाड लीडर समिट आणि समिट ऑफ द फ्युचर मध्ये सहभागी होणार आहेत। या दौऱ्यात ते काही महत्त्वाच्या द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत। सिनेटचं काम मुख्यमंत्री आणि गव्हर्नर बघत असताना विद्यापीठाचं काम बघणाऱ्यांनी त्यांची बुद्धी गहाण टाकली का असा प्रश्न किशोरी पेडणेकरांनी उपस्थित केला आहे। आतिशी मार्लेनांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। आतिशी मार्लेनांसह अन्य मंत्र्यांनीही शपथ घेतली। आतिशी यांच्या दिल्लीच्या 3ऱ्या महिला मुख्यमंत्री झाल्यात। आतिशी यांनी दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री असल्याची माहिती आहे। अहमदनगर शहरात अमित ठाकरेंबाबत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली। अमित ठाकरेंनी अहमदनगरमधून निवडणूक लढण्याची मागणी करण्यात आली। मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून ही बॅनरबाजी करण्यात आल्याची माहिती आहे। सिंधुदुर्गातील 3ही विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद मोठी असल्यानं 3ही जागा भाजपला मिळाव्या यासाठी वरिष्ठांना कळवलंय। मात्र 3ही मतदारसंघ भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीकडून लढवल्या जातील अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली। माजी आमदार राहुल जगतापांनी पवारांची भेट घेतली। बारामतीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट घेतली। शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह जगतापांनी शक्ती प्रदर्शन केले। राहुल जगताप श्रीगोंदा मतदारसंघातून इच्छुक आहेत। आमदार राजेंद्र राऊतांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले। अखेर 10व्या दिवशी राजेंद्र राऊतांनी आंदोलन मागे घेतले। सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।